ऑपरेशन्स सौम्य मुंडे यांच्या नेतृत्वाखाली C60चा पथक त्या ठिकाणी रवाना केले होते। C60चा पथक रात्रभर गस्त करत होते। गस्त केल्यानंतर पहाटे जवळजवळ 6च्या जवळपास त्यांना बसलेल्या नक्षल्यांनी त्यांच्यावर फायर केला। फायर केल्यानंतर आपल्या पार्टीजनी त्याला प्रत्युत्तर दिलं आणि त्या टेरेन तो असा आहे की फार असा हिली डोंगरचा भाग आहे आणि फार मोठे मोठे रॉक्स आहेत त्या ठिकाणी, चट्टाणी वगैरे आहेत। तर त्या ठिकाणी ते लपून बसले होते आणि कंटिन्यूअस आमच्या पार्टीजवर फायर करत होते आणि इंटरमिटेंट त्या फायरिंग जवळजवळ एक 3:30 पर्यंत म्हणजे 9:30-10 तास त्या इंटरमिटेंट फायरिंग चालत होती आणि खूप हेवी फायरिंग ते करत होते। त्याच्यामध्ये त्या इवन ग्रेनेड्स अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चरच्या माध्यमातून ग्रेनेड पण लॉन्च करत होते। काही त्यांचा देसी ग्रेनेड असतात ते पण लॉन्च करत होते आणि सोफिस्टिकेटेड वेपन्स म्हणजे AK-47, SLR, इन्सास अशा प्रकारचे सोफिस्टिकेटेड वेपन्सचा वापर करून आमच्या पार्टीचा जास्तीत जास्त नुकसान व्हायला पाहिजे ह्या उद्देशाने सातत्याने कंटिन्यूअस आमच्यावर फायर करत होत्या। आपल्या पार्टीत त्या ठिकाणी डटून राहिलेत, त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं। ह्या सगळ्या चकमकीमध्ये आपल्या 4 जवान जखमी झालेत। आपण लगेच त्या ठिकाणी